श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामींच्या जपाचे फायदे काय आहेत, जप कसा करावा आणि केव्हा केल्यास होते स्वामी कृपा। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे श्री स्वामी समर्थ महाराज खरोखर भक्तांच्या हाकेला आजही धावून येतात। स्वामींचे असंख्य भक्त मनोभावे त्यांची सेवा करताना पाहायला मिळतात। मात्र काही जणांना स्वामी सेवा कशी करायची हे माहीत नसते। जे स्वामी सेवेत नव्याने जोडणारे भक्त असतात त्यांना देखील सेवा कुठून सुरू करावी व स्वामींच्या मंत्रपठणाचे फायदे काय याची माहिती नसते। त्यामुळे आज आपण स्वामींचा नामजप कसा व केव्हा करावा याबद्दल जाणून घेणार आहोत। अशक्यही शक्य करतील स्वामी या एका वाक्याने मनाला कितीतरी धीर येतो। भक्तांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वामींचे हे एक वाक्यच पुरेसे असते। स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येकाला तारक मंत्राचे आणि स्वामी नाम जपाचे महत्त्व असते। स्वामी सेवा ही अत्यंत साधी सोपी आहे। स्वामींनी कधीही अवडंबर केला नाही आणि स्वामींना भक्तांनी केलेला दिखाऊपणा देखील आवडत नाही। त्यामुळे कोणत्याही प्रकारची स्वामी सेवा करताना ती शुद्ध मनाने व पवित्र भावाने करावी। स्वामी नक्की कृपा करतात। काही नवीन स्वामी भक्तांना नामजप कसा करावा व त्याचे काय महत्त्व आहे याची माहिती नसते। आज आपण स्वामी नामजप कसा व केव्हा करावा, त्याचे फायदे काय आहेत याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत। स्वामी नाम जप महत्त्व। देवाच्या नामजपात खूप मोठी ताकद असते असे अनेक साधू संतांनी सांगितले आहे। नामजप हा तुम्ही कोणत्याही देवाचा केला तरी तुम्ही जीवनातील प्रत्येक अडचणीतून सुखरूप मार्ग काढण्यात यशस्वी होऊ शकता। देवाच्या नामात एक वेगळीच ऊर्जा व शक्ती असते। आपल्याला प्रत्येक स्थितीत धैर्य देण्याचे आणि योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन हे नामजपानेच होते। त्यामुळे स्वामींच्या जपाचा देखील हाच फायदा आहे की यामुळे तुम्ही आध्यात्मिक मार्गावर तर येताच, मात्र चुकीच्या मार्गावर कधीच चालत नाही। ही ताकद स्वामींच्या नामजपाची आहे। स्वामींचे नामजपाचे फायदे। स्वामींच्या नामजपाच्या माळा जेव्हा तुम्ही करू लागता तेव्हा आपसुकच तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालू लागता। आजूबाजूला सकारात्मक वातावरण तयार होते। मनातील नेगेटिव्ह विचार संपतात। पॉझिटिव्ह ऊर्जा संचारते। यशाचे नवे मार्ग खुलू लागतात। तुमचे प्रारब्धाचे कर्म यामुळे नाहीसे होतात। पापांचा नाश होऊ लागतो। त्यामुळे आयुष्यातील अडचणी देखील हळूहळू दूर होतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी कृपा मिळते। स्वामी नामजप कसा करावा। स्वामींचे नाव घेण्यासाठी फार काही नियम नाहीत। तुम्ही अगदी मनापासून भक्तिभावे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचते। मात्र नियमित स्वामी सेवा करण्यासाठी सकाळी जमल्यास पहाटे लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात स्वामींना नमस्कार करून फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी। दीप लावून स्वामींना नैवेद्य दाखवावा व त्यानंतर जपमाळ घेऊन त्यावर तुम्ही नियमित किमान 1 ते 11 माळ दररोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणावा। स्वामी नाम जप केव्हा करावा। स्वामींचा नामजप तुम्ही मनामध्ये कधीही कोणत्याही वेळी करू शकता। मात्र नियमित स्वामी सेवा करण्यासाठी देवघरात जप करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जप करणे। पहाटे जमत नसल्यास सकाळी किमान लवकर उठून जप करावा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा। श्री स्वामी समर्थ।